मंडळी, तुम्हाला व्यवसाय करायचे तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. गाढव पाळा, सरकार देणार तुम्हाला 50 लाख रुपये. होय, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण केंद्र सरकारच्या एका योजनेमार्फत तुम्ही बनू शकता करोडपती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार ही योजना काय आहे, 50 लाख रुपये कसे मिळतील आणि अर्ज कसा करायचा, तर ही संपूर्ण माहिती आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहताय आपला विषय. अनेकांना नोकरी करून कंटाळा येत असतो आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. अशा व्यक्तींसाठी केंद्र सरकारने एक योजना आणली. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत व्यवसाय करण्यासाठी मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. जर तुम्ही घोडा, उंट आणि गाढव यांचा व्यवसाय करत असतील तर सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे. हे जे अनुदान आहे ते कोणाला मिळेल? अशा व्यक्तींना मिळेल ज्यांची शेतकरी उत्पादन संस्था आहे किंवा बचत गट किंवा तुमची नोंदणीकृत एखादी कंपनी आहे, तर अशा व्यक्तींसाठी हे अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही घोडा, उंट आणि गाढव यांचा व्यवसाय करत असतील तर सरकार तुम्हाला 50% अनुदान देणार आहे. आपण एका उदाहरणाच्या मार्फत समजून घेऊ. जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही 1 कोटी रुपये खर्च केले या व्यवसायासाठी, तर सरकार तुम्हाला 50 लाख रुपये देईल. जर तुम्ही 50 लाख रुपये खर्च केला या व्यवसायासाठी, तर सरकार तुम्हाला 25 लाख रुपये देणार. म्हणजे तुम्ही किती खर्च करता त्यावर हे तुम्हाला अनुदान ठरेल. थोडक्यात तुम्हाला लक्षात घ्यायचे की तुम्हाला 50% अनुदान मिळेल. जास्तीत जास्त तुम्हाला 50 लाख रुपये मिळतील, हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचे. तर मंडळी, अर्ज कसा करायचा, तर ही जी प्रोसिजर असणार आहे ती संपूर्ण डिजिटल असणार आहे. nlm.udyamimitra.in या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला जो अर्ज आहे तो ऑनलाईन भरायचा आहे आणि जी ही संपूर्ण प्रोसिजर असणार आहे ती संपूर्ण ऑनलाईन असणार आहे. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर लागेल, आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल आणि इतर काही डॉक्युमेंट लागतील. या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यामध्ये काही नियम आणि अटी आहेत, ते देखील आपण जाणून घेऊ. जर तुम्ही एखादे युनिट सुरू केलं तर त्यामध्ये कमीत कमी तुमच्याजवळ जे नर असतील ते 5 पाहिजे आणि ज्या मादी असतील त्या 50 पाहिजे. हे प्रामुख्याने तुम्हाला लक्षात घ्यायचे. जे काही प्राणी असतील, घोडा झालं, उंट किंवा गाढव, हे भारतीय प्रजातीचे असल्या पाहिजे, म्हणजे स्थानिक असल्या पाहिजे. हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचे. हे काही नियम आहेत. तसंच जे अनुदान असणार आहे ते 2 टप्प्यामध्ये दिले जाणार आहे. जेव्हा तुम्हाला कर्ज मंजूर होईल तेव्हा पहिला टप्पा मिळेल आणि जो तुमचा प्रकल्प असणार आहे तो पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला बाकीचे पैसे मिळतील. त्यानंतर मंडळी, आपण जाणून घेऊ की सरकार ही योजना का राबवते. 2019च्या पशु जनगणनेनुसार जी गाढवांची संख्या आहे ती 1.23 लाख इतकी आहे फक्त, आणि 2012 पासून ही जी संख्या होती ती 60% घटली आहे. आणि ही संख्या वाढवण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. जर मंडळी तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर गाढव व्यवसाय हा तुम्हाला कोट्यवधी बनू शकतो. तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मंडळी, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.